मुंबईच्या जुहू बीचवर सध्या छठ पूजेची तयारी सुरू झालेली आहे। मी सध्या जुहू बीच परिसरामध्ये आहे। या ठिकाणी दोन मोठमोठे स्वागत कक्ष उभारण्यात आलेले आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मनोरे मानवी मनोरे या ठिकाणी उभारण्यात आलेले, त्यासोबतच एक भव्य व्यासपीठ आहे ते सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। काम अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आढावा घेण्यासाठी आता भाजपचे नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम जुहू बीच परिसराची पाहणी करण्यासाठी अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। स्वागत कक्ष, पोलीस नियंत्रण कक्षाची या ठिकाणी उभारणी करण्यात आलेली आहे। तर जुहू बीचच्या साफसफाईचं जे काम आहे ते सुद्धा आता सुरू झालेलं आपण पाहतोय। या ठिकाणी जे कोस्ट गार्ड आहेत त्यांना सुद्धा इथून त्यांच्या ज्या बोट्स आहेत त्या काढण्यास सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ज्या बोट्स आहेत त्या आता दुसरीकडे पार्क करण्यात येतील। आपण पाहतोय की जुहू बीचवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते पर्यटकांची आणि येत्या 27 आणि 28 ऑक्टोबरला होणाऱ्या या उत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेकडून आता तयारी करण्यात येते आणि याच तयारीचा आढावा घेण्यासाठी आता मंगल प्रभात लोढा आणि अमित साटम या ठिकाणी पोहोचतात। हा पाहणी दौरा जुहू चौपाटीवरून सुरू होणार आहे। त्यानंतर वरळीतील जांभुळी मैदान आणि दक्षिण मुंबईतील बाणगंगा या परिसरात देखील तयारीचा आढावा घेतला जाणार आहे। मुंबईतील सुमारे 60 ठिकाणी छठ पूजेचं आयोजन करण्यात आलंय। भाविकांसाठी पिण्याचं पाणी, आसन व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्याची सोय आणि शौचालय यांसारख्या सुविधा या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे। दरवर्षी आपण पाहतो की मोठ्या संख्येत हजारो लाखोच्या संख्येमध्ये मुंबईच्या जुहू बीचवर जे उत्तर भारतीय आहेत जे छठ पर्वला साजरा करतात, छठ पर्व त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते आणि सुविधांचा वानवा असतो आणि त्याचमुळे आता आपण पाहतोय की भाजपचे जे पालकमंत्री आहेत मंगल प्रभात लोढा ते स्वतः या ठिकाणी पोहोचतायत आणि तयारीचा आढावा घेत आहेत। एकंदरीत पोहोचल्यानंतर नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।